जय गुरु. जय गुरु. हा, कुठलं काय चाललं होतं आता कुठलं? जय गुरु सर. गुरु जय गुरु. नलेन परित्यक्ता. हा, एक मिनिट. हा, पुस्तक हे उघडतो जरा. गोष्ट छान आहे हं ती नलदमयंतीची. काय ते? गोष्ट छान आहे. एवढी सगळी माहिती पु- नव्हती मला. हो, पुस्तक तेच म्हटलं पुस्तक ते म्हणूनच मी पाठवलं हम्म मुद्दाम. पण हा मला नळाला हो, वाटतं बरं झालं. पूर्वी हा लहानपणी पण बघितली असेल तर असेल, पण हो, माहिती हो. नव्हती. हा, आणि तो छान होत. श्लोक जो आहे तो आमच्या रोजच्या पाठात आहेच. हम्म. सांगतो सांगतो. हा, काय म्हणता? कर्कोटकस्य नागस्य दमयंत्या त्या रोजच्या म्हणण्यामध्ये आहे, पण ते हो, ते रोजच्या म्हणण्यामध्ये असतं, एवढं बरोबर. लक्षात नव्हतं आलं त्याच. बऱ्याच जणांच्या ते आहे. हा. तेच. हो. आणि कसं ते नुसतं उतारा संस्कृत करता एक ठीक आहे, पण त्याच्या म्हणजे आजूबाजूचे हं, रेफरन्स माहिती असेल तर मग हं. ती जास्त व्यवस्थित आपल्याला हे करता येतं त्याचं. हो, नक्कीच ना. ठीक आहे. हां, आपलं मला वाटतं 5वा की 6वा हे सुरू होतं ना याचं. अशा अजून कुठल्या रेफरन्सच्या गोष्टी असतील तर आम्हाला पाठवा सर. हो. बरोबर. हां, दिसतंय स्क्रीन. हो, हो. हं. 5 आणि 6 इथेच आहे. 6वं झालं होतं का आपलं? मी हो. तुम्हाला मला वाटतं एक गोष्ट सांगत होतो ते लोकपालांच्या त्या पुस्तकात सगळं हा, आलेलंच आहे तसं. पण त्या लोकपालांना हा, त्यांनी हा. म्हणजे काय जे सांगितलं होतं, तर ते सगळं म्हणजे ती म्हणते की तुम्ही सगळं एवढं त्यांना वचनं दिली होती, त्यांनी तुम्हाला, तुम्ही त्यांना, तर ते म्हणजे कारण म्हणून ऍक्च्युली त्याचं उत्कट तिच्यावर प्रेम असतं नलाचं. हम्म. म्हणून ते लोकपाल म्हणतात की ठीक आहे, म्हणजे तूच जा पुढे, म्हणून ते त्याला वर देतात म्हणजे असं. तर मग ते ते जे तू सांगितलं होतंस ते तू आता मग पूर्ण का करत नाहीयेस, असं ती या 6व्या श्लोकात दमयंती म्हणते. वाचलं होतं का सगळ्यांनी पुस्तक? ते पुस्तक वाचलं असेल तर याचा रेफरन्स लगेच लागेल. वाचला वाचलं होतं मी. हां, नसेल तर म्हणजे वाचा, ज्यांनी वाचलं नाही त्यांनी असं. हं, ठीक आहे. अच्छा, बाय द वे मी परिचयचे 13 जणांचे अर्ज पाठवलेत बरं. पहिले म्हणजे परवा, काल सगळे ते सबमिट केले आपण. तर 13 जणांचे झाले एकूण. तर तुम्ही सगळे तर आहात मला वाटतं इथे जे सगळ्या म्हणजे हजर आहेत ते सगळे आहेत. पण अजून म्हणजे त्याचा अर्थ 10 जणांनी ड्रॉप आऊट केलेलं आहे असं. प्रवेश नंतर. हं, ठीक आहे. आता मग 6व्याच्या आपण पुढे जाऊ. 6वा झाला होता आपला तसं वाटतं मला. हां, हां. अं, बरं. ना काले विहितो मृत्युर्मर्त्यानां पुरुषर्षभ यत्र हं, कांता त्वयोस्तुष्टा मुहूर्तमपि जीवति. हं. पुरुषर्षभ म्हणजे हे पुरुष म्हणजे उत्तम श्रेष्ठ पुरुष असं ना. मर्त्यांना मृत्यू न काले, न अकाले असं आहे का? हां. नाकाले. हा, हं. हा. म्हणजे काय याचं सांगतो मी थोडं. अकाली होत नाही म्हणजे हे मानवाचा मृत्यू हां, अकाली होत. सांगतो. तर हे पुरुष अकाली होत ऋषभ, नाही. पुरुष ऋषभ म्हणजे पुरुष हं. श्रेष्ठ. ऋषभ म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ. बैल. हां, बैल हा म्हणजे सगळ्यात गेल्या वेळेस बघितलं होतं का आपण, मला वाटतं ऋषभ म्हणजे म्हणजे प्राण्यांमधला जो बैल आहे, तर हा फार मानाचा होता पूर्वीच्या याच्यामध्ये वगैरे. कारण तो अत्यंत उपयोगी, हो. अत्यंत शांत, शेत. शक्तिमान असून हा. सुद्धा तो
त्रास देणारा नाही, त्यामुळे असा तो चांगला. तर हे पुरुष ऋषभा, पुरुष श्रेष्ठा, मर्त्याना मृत्यू न अकाले विहिता. म्हणजे मर्त्य लोकांचा मृत्यू सुद्धा अकाली विहित नाहीये. विहित नाही म्हणजे योग्य नाही किंवा अपेक्षित हो नाही असं, नाही का? इथे होत नाही असं हे चुकीचं आहे थोडंसं. होत नाही नाही, अकाली होऊ शकतो, पण अपेक्षित नाही असं. हम्म. आणि अपेक्षित, हा, अपेक्षित नाही. आणि म्हणजे आणि तुम्ही म्हणजे ते यत्र आणि येथं तुम्ही उत्सृष्टा, तुम्ही सोडलेली पत्नी तुमची मुहूर्तमपी जीवती, एक मुहूर्तभर जिवंत आहे. कारण या म्हणजे हे वातावरण इतकं भयानक आहे की इथे कोणी जरा वेळ पण राहणार नाही, तुमची पत्नी जिवंत आहे. म्हणजे असं ती जरा उपहासाने म्हणते असं. हा, हम्म. यत्र त्वया उत्सृष्टा कांता मुहूर्तम अपि जीवती. हम्म. अशी कशी जिवंत आहे अजून, म्हणजे आश्चर्यच नाही का असं. हम्म. हम्म. तर हम्म. पुढचं वाचा कोणी, आठवा, कोण वाचेल? पर्याप्तः परिहासो यमेतवान् पुरुषर्भो भूताहमतिर्दुर्दर्शं दर्शयात्मानमीश्वर। पुरुषः हम्म. ऋषभ अयम् एतावान् परिहासः पर्याप्तः दुर्दर्शम् अहं भीता इति ईश्वर आत्मानं दर्शय। हे पुरुष शिरोमणी, इतकी थट्टा पुढे झाली. हे अजिंक्य वीर्या, वीरा, मी घाबरले आहे. हे ईश्वरा प्राणेश्वरा, आपण दर्शन द्या. हा, तर आता इथं कसं आहे, थोडंसं व्याकरण आपण समजून घेऊया. इथे ॲक्च्युली दोन वाक्य आहे. हे पुरुष ऋषभ, पुरुष ऋषभ म्हणजे हे असं म्हणता येईल आपण संबोधन. हम्म, हां, पुरुष हा नको. हम्म, हे पुरुष ऋषभ, अयम, म्हणजे हा किंवा ही, हे, हा, हम्म, एतावान परिसहा म्हणजे हे गंमत, म्हणजे ही हम्म, आतापर्यंतची, हम्म, एतावान म्हणजे आतापर्यंतची, परिहासा पर्याप्त, आणि दुर्धर्ष, म्हणजे आतापर्यंतची ही थट्टा जी आहे ही पुरे आता, आणि फार भयंकर आहे ही. दुर्धर्षम, मी घाबरलेली आहे. हम्म. दुर्धर्षम याचा अर्थ काय? हम्म. अं, अहम अति, परिहास मस्करी ना. हा नाही, परिहासा म्हणजे गंमत, थट्टा. हम्म. परिहासा गमत. म्हणजे हा, हा, थट्टा. हा, नाही ते ते तर वाक्य पूर्ण झालं तसं. पण मी मस्करी. इथं दुर्दर्शम हे हा कशाला हा. आहे, याचा हे करतोय म्हणून ते. हा, ओके ओके. हा, म्हणजे आणि आणि दुर्धर्ष म्हणजे अजिंक्यवीरा असं नाही, तर म्हणजे एकतर दुर्धर्षम म्हणजे अनुस्वार असल्यामुळे तो म्हणजे ही भयंकर आहे असं म्हणजे, किंवा हम्म, उग्र, उग्र या अर्थाने पण मग अनुस्वार का घेतला त्यांनी? हम्म. हे अति दुर्धर, दुर्दशाच्या टाईपचं आहे का? दुर्दर्शम, दुर्दशा टाईप? नाही नाही नाही, दुर्धर्ष म्हणजे नाही. शूर, शूर असा अर्थ होतो. दुर्धर्ष म्हणजे, दुर्धर्ष म्हणजे शूर, शूर याचा असा अर्थ होतो. हा, पण इथं ते दुर्धर्षम का घेतलंय हे मी जरा विचार करतोय त्याचा. हम्म. तर त्यामुळे अयम एतावान परिसहा परिहासा पर्याप्त दुर्दर्शम म्हणजे भयंकर आहे, म्हणजे कठीण आहे असं. हम्म. म्हणजे ते, ती हसण्यावरी नेण्यास कठीण आहे या अर्थाने ती असं पाहिजे. तर ही इतकी तट्टापुरी झाली ही, दुर्दर्श म्हणजे स्वीकारण्यास कठीण आहे असं म्हणता येईल आपल्याला. हम्म. दुर्दर्श म्हणजे स्वीकारण्यास कठीण आहे असं. हम्म.
कठीण आहे. हम्म. अं, आणि मग अं, नाही, किंवा मग दुर्धर्षम आहे ना, त्यामुळे तो सगळा प्रश्न होते. त्यामुळे अजिंक्यवीरा असं येणार नाही, संबोधन नाही आहे ते. हां, मी घाबरलीये. अहम अहम भीता अस्ति, अहम अतिभीता अस्ति, म्हणजे मी खूप घाबरली आहे. हां, मी अति म्हणजे अं, पुष्कळ. इति नको पाहिजे इथं, अति पाहिजे. हां, तर मी खूप अच्छा. घाबरली आहे. हां, खूप घाबरली आहे. हे आता ईश्वर म्हणजे स्वामी, हं, किंवा हम्म. प्राणेश्वर. हं, हां, प्राणेश्वर. दर्शय प्राणेश्वर. हां, दर्शय ईश्वर आत्मानं दर्शन द्या. दर्शय. हां, अहम भीता असते म्हणजे मी खूप घाबरली आत्मताचं आहे. दर्शन. अहम अतिभीता असं. आता अहम अतिभीता. ईश्वर आत्मानं दर्शय म्हणजे स्वामी आपण दर्शन द्या असं. हे पुरुष ऋषभ म्हणजे हे पुरुष शिरोमणी, हा किंवा ही आतापर्यंतची इथपर्यंतची थट्टा पुरे झाली. ही भयंकर आहे. भयंकर आहे म्हणजे स्वीकारण्यास कठीण हम्म. आहे. हां, हम्म. खूप घाबरलेली आहे. घाबरलेली किंवा घाबरलेली आहे. ॲक्च्युली हे भीता म्हणजे धातू साधित असल्यामुळे घाबरलेली असं पाहिजे. घाबरलेली आहे. स्वामी स्वतःला दर्शन द्या, आपण दर्शन द्या असं. हं? आपण किंवा आपले आपले दर्शन द्या असं पाहिजे ऍक्च्युली. आपले दर्शन द्या, स्वात्मानम, आत्मानम असं. आलं लक्षात? हम्म. म्हणजे दूरदर्शन म्हणजे काय, सांगितलं स्वीकारण्यास. नाही, स्वीकारण्यास कठीण. असं स्वीकारण्यास किंवा स्वीकारण्यास. जिंक हा किंवा हा हा ओके म्हणजे हा. तिला, हा म्हणजे दुर्धर्ष ऍक्च्युली ऍक्सेप्ट हा होत शब्द नाहीये जो आहे ते. ना, ऍक्सेप्ट. दुर्धर्ष हा शब्द हा युद्धात वापरला जातो. हम्म. हा. म्हणजे कसं एखादा शत्रू म्हणजे खूप खूप पराक्रमी असेल तर तो दुर्धर्ष म्हणजे त्याला जिंकण्याला तो खूप कठीण आहे. जिंकण्यास तर कठीण. हा अजय हम्म. अजय म्हटलंय. अजयसारखं. पण इथं अजय किंवा अजिंक्य इथं लागू पडत नाही. ते आधी लिहिलं होतं ना, हा अजिंक्य हा वीर, तर हा मी काही त्याला हा. म्हणत नाहीये. हो. कारण नाही तर मग दुर्दर्शम हम्म. नसतं. तर म्हणून मग ते, हम्म. म्हणून ही जी थट्टा आहे हीच खूप जिंकण्यास कठीण आहे. जिंकण्यास कठीण म्हणजे स्वीकारण्यास कठीण असं मी केलेलं आहे. हम्म. हम्म. असं. म्हणजे मन मानतच नाहीये असं झालं. हा म्हणजे तिला ऍक्सेप्ट करू शकत नाही मी असं. म्हणजे हा हा तेच. काही गमती जमती आपण स्वीकारत, सहन हा करू तेच बरोबर आहे, सहन स्वीकारण्यास करू कठीण. शकतो. ही सहन करण्याच्या हा पलीकडची असं. हा. असं. पलीकडची थट्टा झाली. हा. हा, लिमिटच्या बाहेर असं. ठीक आहे. हा, हा. आता पुढचा श्लोक कोण वाचेल? सुजयाताई वाचा तुम्ही. हो. दृश्यसे दृश्यसे राजन्येष दृष्टोऽसि नैषध आवार्य गुल्मैरामानं किमान् प्रतिभाषसे. किम किम पाहिजे ना, किम माम न प्रतिभाषते, किम पाहिजे ते मला वाटतं. प्रश्न हा, आहे ना. हा? हा किम आहे किम. प्रश्नार्थ. नाही नाही प्रश्नार्थक आहे ना ते. नाही नाही, ते प्रश्नार्थक असू दे, म्हणूनच किम असल्यामुळे प्रश्नार्थक झालं ते. हा. हा हा तेच म्हणजे हा. हम्म. म्हणजे पुस्तकात किम नाही आहे किमच आहे. का? किंमतच आहे ना, हा तेच. तर हा. आता हे याचा अन्वय पुस्तकात वाचा किम. सुजयाताई. इकडे उजवीकडे अन्वय दिलाय ना. हो हो, एक मिनिट एक मिनिट. नैषध राजन दृश्यसे दृश्यसे एष गुल्मैः आवार्य दृष्टः असि आत्मानं मां किं न प्रतिभाषसे. हम्म. किम न प्रतिभा. बरोबर. हा, तर आता याचा अर्थ इथे सर हे पहा पहा. दुष्यसे आणि दृश्यसे असे दोन, आता दो- पहिलं नाही नाही दुष्यसेचा नाही, द्रुच दृश्यसे पाहिजे, पाहिजे का? ते द्रुच पाहिजे, दोन्ही नाही द्रुच द्रुच नाही पाहिजे. पाहिजे. हा. 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 पहा पहा. तर हे दिसले दिसले. नैषध राजन, हे नैषध राजा, नैषध म्हणजे निषध प्रांताचा राजा, तो नैषध राजन. हा, दृश्यसे दृश्यसे म्हणजे मी, हा
अं, दिसला ग बाई दिसला. हम्म, हम्म, आवार्य म्हणजे काल जसं मी सांगितलं होतं गेल्या वेळेस तसं लपलेले. लपून. हा हं, हा, लपून. लपले. गुल्म हा गुल्म. छिपाकर. हा गुल्म म्हणजे झुडूप किंवा असं हम्म. म्हणजे हा. हा एष बुश बुश. गुल्मैही म्हणजे त्याच्यामध्ये आवार्य दृष्ट हा बघितलं. हा दिसला होय दिसला तसं पण नाही दृश्यसे म्हणजे दृश्यसे हे म्हणजे काय त्याला म्हणतात मध्यम पुरुष आहे ना हा तर मग दिसले असं कसं होईल. हा. हम्म बघा बघा असं. पहा. हम्म बघा पहा. हा बघा बघा असं पाहिजे दिसले नको. बघा पहा पहा किंवा असं. हा पहा पहा. हा किंवा पहा दिसत पहा. आहात असं. हा दिसत आहात असं. हे आत्मनेपदाचं वर- रूप आहे का सर? वर्तमान काळ ई वहे महेशे इथे द्वैत आहे का? हो हा. दृश्यसे. आत्मनेपदीच आहे हा. दृश्यसे पण हा. हा. पण हे ओके. मध्यम पुरुष आहे असं त्यामुळे हा पहा. मध्यम पुरुष. हा ओके. पण पहा पण नाही होणार कारण पहा म्हणजे आज्ञार्थी झालं. हम्म दिसत आहात. किंवा पाहतो. पाहतो पुढे पाहतो आहे पाहते झालेलं पाहतो. असं असं. असेल का? दिसते पा- तसं पाहते. पाहतो. हा. या नाही नाही दिवशी तो पाहते. पण हा. तिला ती नाही बाई दिसत आहे आहे ना हो. म्हणून पाहते हा. पाहिजे. हा. अगं तसं सुजाता ते तसं नाही हे ती नलाला म्हणते. ओके त्यामुळे इथे ती ती उत्तम पुरुष झाली. मग ती दृश्य म्हणाली असती स्वतःबद्दल बोलायचं असतं तर हा. पण ती दृश्य हा. से म्हणते म्हणजे म्हणजे तुम्ही पाहता दुस असं तुम्ही बघता आहात मला असं असं म्हणायचं. हा. हा ओके. हा म्हणजे तुम्ही हे बरोबर. कंसात लिहायला पाहिजे आपल्याला. हा तुम्ही हा पाहता पाहता म्हणजे असं. तुम्ही झुडपामागे लपून मला बघतात असं. मला हा बघतात हा. पाहतात जसं लपणारा माणूस कसा हा. हा. लपून जसं बघतो. लपाछपी खेळताना जो लपलेला असतो तो बघत हा. असतो ना. आपण बघत असतो. जो शोधतोय त्याला तर तसं मी तुम्हाला शोधते पण बघताय तुम्ही पण मला मला लपून उत्तर बघताय. देत नाही. हा. हा हा आणि मग गुलमई आवार्य दृष्टा तर इथं दृष्टा म्हणजे हा. तुम्ही आता दिसलेले आहात. हा दिसत आहात किंवा हा. दिसलेले आहात. दिसत आहात. हा. हा दृष्टा हम्म. म्हणजे दिसलेले आहात असं. तुम्ही झुडपात गुलमही हे तृतीय आहे म्हणून गुलमही झुडपांनी हम्म, लपलेले आहात. हा आवार्य म्हणजे लपून दिसलेले आहात. आवार्य म्हणजे हम्म. लपलेले नाही लपून. हा लपून दिसलेले आहात. हम्म हा दृष्टा असी. हा दिसलेले आहात असी म्हणजे आहात. हम्म आत्मानं माम किम न प्रतिभाषसे. हा. माम मला म्हणजे का मला उत्तर आपण का उत्तर का देत नाहीत असं. हम्म. मग इथे हे ते वाक्य डझंट मेक सेन्स. झुडपांनी लपून दिसलेले पेक्षा मग झुडपांनी लपून बसलेले आहात का असं काहीतरी बघायला पाहिजे. दिसलेले बरोबर नाही वाटत आहे. नाही ते लपून बसलेत पण हिला दिसले असं मला वाटतं. बरोबर बरोबर. आतापर्यंत तुम्ही तुम्ही मला पाहतायत आणि हा. मग ती आता पण नंतर मला म्हणते मला पण तुम्ही या झुडपात दिसला. हा म्हणजे हा. असं तिला अजूनही असं वाटतंय की नळराजा आपली गंमत करतोय असं. हम्म. कारण तो काही सांगून नसलो गेलो ना म्हणून. दृष्टा हा. म्हणजे दृष्टा हे भूतकालवाचक धातू साधिक असल्यामुळे दिसलेले असं आहात असं. हम्म. हम्म. ठीक आहे. समजला ना अर्थ याचा. दृ हो हे नैषध म्हणजे राजन हा. दृश्यसे हा तुम्ही पाहतात एष गुल्मैही आवार्य दृष्टा या गुल्मात हा तुम्ही लपून बसलेले दिसत आहात. दृष्टा असी. हम्म. इथे दृष्टा असी पाहिजे तिथे आपण एक दंड टाकूया. दिसलेले आहात. आत्मानं माम किम न प्रतिभाषसे. तुम्ही स्वतः माझ्याशी का बोलत किंवा मला उत्तर का नाही देतात असं. हम्म.
पुढचं वाचा कोणी, 10वा श्लोक कोण वाचेल? मी वाचू सर? न, मी वाचू? वाचा ना, वाचा हा. वाचा. न शोचाम्यहमात्मानं न चान्यदपि किंचन कथं तु भावितास्येक इति त्वां नृपरोधिमि. नृप शोची मी आहे ना? रुची भी. हा. हो का? मी करेक्ट करते इथे. शोची मी ना? नाही, तुम्ही कुठनं बघितलं? शोची भी. मी पुस्तकात ना वाचलं. तिथं काय रोधी मी आहे का पुस्तकात? रोदिमी. हो, रोधी मी. अच्छा, सोची मी लिहू त्याला का तिथे? शोचिमीच पाहिजे. हो, शोची मी. शोचिमीच पाहिजे बहुतेक. कारण शब्दार्थामध्ये पण शोचिमीच दिलाय, रोचिमी हो, दिलं नाही. सोची मीच लिहिलं. हा, हिंदी मध्ये पण शोची भी आहे, हिंदी बुक मध्ये. हा, हा, नाही, मी हिंदी चिंता मध्ये पण करतो असं लिहिलं त्याचं. शोची मी हा. चिंता करती हूँ. हो हो, मी हम्म. चिंता करतो असं. हम्म. वाचू पुढचं? पुढचं म्हणजे त्याचा अहम अन्वय वाचा ना. आत्मानं. हा. अन्वय हा. अन्वय. अहम आत्मानं ने शोचामि च अन्यत् अपि न किंचन नृपत्वम् एकनु कथं भविता इति शोचिमि असि. हम्म. मला स्वतःची चिंता नाही आणि आणखीन कशाचीही नाही. हे राजन, आपण एकटे कसे राहाल अशा चिंतेत आहे. हम्म. मी स्वतःची अं, मला चिंता करत, तर स्वतःची चिंता शोच, नाही. शोच म्हणजे जसं गीतेत आहे, शोच म्हणजे शोक करणे. तर मी स्वतःविषयी शोक करत नाही किंवा चिंता करत नाही असं. हम्म. हम्म, च अन्यत अपि न किंचन. हम्म. आणि आणखी कशाचीही नाही असं. किंचन म्हणजे किम च न, असे 3 शब्द मिळून हा किंचन हा शब्द तयार होतो. किम, च आणि न, कशाचीही नाही असं, काहीही नाही. हा, असं. हम्म. काही नसलं त्याला किंचन म्हणतात असं. हम्म. ठीक आहे. तर नृप, तर हे 3 नृप वेगवेगळे म्हणजे का? हा, किन, किन, च आणि न असे वेगवेगळे आहे? हा म्हणजे नाही नाही, तो शब्द एकच आहे. पण या 3 हा वेगवेगळ्या शब्द अक्षरांपासून किंवा शब्दांपासून. हा. आणि किम म्हणजे हम्म, काय किंवा हा. कशाचं काय असं. च म्हणजे आणि न म्हणजे नाही आणि न असं. म्हणजे नाही. हा. किंच ओके. न, असं काहीच नाही असं. हम्म. असं. आणि पण याच्यात ना किंचन आणि अकिंचन हे जे 2 शब्द आहेत ना, आपण म्हणतो ना तो अकिंचन अवस्थेत गेला. अकिंचन म्हणजे काही नाही अशा अवस्थेत गेला असं. हम्म. तसं आहे ते. पण त्याला जो लागतो तर तो नम तत्पुरुष समास नाही होत अकिंचन मध्ये. हम्म. कारण किंचन म्हणजेच काही नाही असं. ठीक आहे. तर आता पुढचं म्हणजे मी स्वतःविषयी शोक करत नाही आणि आणखी अन्यतपी न किंचन म्हणजे आणि कशाचाही शोक करत नाही. हा. नृप हम्म. त्वाम एकनु कथम भविता. तुम्ही एकटेच, नु हे नुसतंच असं आहे म्हणजे त्याला अर्थ नसतो नु या शब्दाला. हम्म. हे हम्म. राजा, हा, तुमचे तुमचे एकट्याचे, हा, अ, कसे होईल किंवा भविता म्हणजे हम्म. झाले असं या अर्थाने. राहाल नाही, कसे झाले, काय झाले असं. हं. कारण हा, या अशा अशा विचारात मी मग्न आहे. शोची मी असी असं. असी आहे नाही ते भविता असी बरोबर. हं. भविता असी, इथे असी इथं पाहिजे. हा. भविता असी इथे शोचिमी. किती शोची. परत एकदा सांगतो मी. अहम आत्मानं ने शोचामी. मी स्वतःविषयी अजिबात शोक करत नाही आणि इतर कशाचाही शोक करत नाही. हे राजन, हे राजा, हा, तुम्ही एकटे कसे झाले अशी मी चिंता करत आहे असं. किंवा अशा चिंतेत आहे, अशी चिंता करत आहे किंवा असे चिंतेत आहे असं.
समजलं? सर ते भवितास्येकच भविता असी. असी एक असं. हम्म. हा. ओके. होय. ओके. हं? ओके. म्हणजे भविता भविष्य एक भूतकाळ येईल हा का तो? भविता म्हणजे काय भूतकाळ येईल का तो का भविष्य? हो. म्हणजे एकटे झाले असं घेतलं ना आपण भविता म्हणजे हा म्हणजे ते तुम्ही एकटे एकटे कसे कसे व्हाल झाले भविष्य. भविता. हा म्हणजे होईल. अं, भूतकाळास म्हणजे एकटे कसे, तुम्ही एकटे कसे कराल. भविता हा शब्द ना, हा म्हणजे भविष्यकाळ होईल तो. भविता असी, एकटे कसे असाल, असाल पाहिजे इकडे. असा हा भविष्य, असं झालं. भूतकाळ नको, कारण आता भविता हम्म. नाही, भूता भूता असं किंवा भूत असं भूत झालं असतं असतं. हा. हे भविता म्हणजे भविष्य काय, एकटे कसे असाल, किंवा व्हाल, राहाल, असं अशा चिंतेत आहे असं. हम्म? ठीक आहे, पुढचा श्लोक वाचा. 11वा कोण मी वाचेल? वाचते. हा. कथन्नुराजन् तृषितः क्षुतितः श्रमकर्षितः सायाह्ने वृक्षमूलेषु माम पश्यन् भविष्यसि. राजन्, तृषितः क्षुधितः श्रमकर्षितः सायाह्ने वृक्षमूलेषु माम अपश्यन् नु कथं भविष्यसि. हाँ, हम्म. थोडं मी ग्रास्प करते. राजन, तहानलेले, भुकेलेले, श्रमून हम्म, आलेले, हम्म, संध्याकाळी हम्म. वृक्षाच्या खाली मला न बघता आपले काय होईल. ओके. मोठ्याने मोठ्याने वाचा, ऐकून येते. राजन, तहानलेले, भुकेलेले, श्रमून आलेले, संध्याकाळी वृक्षाच्या खाली मला बघून आपले काय होईल. हा. हे राजन. मग हा. राजन म्हणजे हे राजन. तृषित, हा. तहानलेली. ऍक्च्युली लेले नको. हा. तृषित, क्षुधित, श्रमकर्षित. नाही, ती स्वतःच नाही बोलत आहे. नाही हा. नाही, हा त्याच्याबद्दल आहे. नाही ते तो तसा अपश्यन. येणार आणि मला न बघून त्रास होईल त्यांना वगैरे नाही वगैरे. मला बघून नाही सर, मला न बघता, मला न बघून. मला हा न बघता हा तेच. पण ती हा तर तिथेच अपश्यन. होती ना. नाही 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 नाही. माम ती सोडून अपश्यन. गेली अपश्यन. होती. अपश्यन असं नसतं. अपश्यन हे म्हणजे काय त्याला म्हणतात, भूतकाळ आहे तो. हो. मला हा बघितल्यावर भूतकाळच असं. ना. हा. पण तृषिता क्षुधिता राजन आहे ना. हा. राजन तहानलेला भुकेलेला. धानलेले नाही नाही, भुकेलेले राजन. आहेत ना. राजन हा तर राजा, राजा आहे तो तर संबोधन आहे. हे राजन. हा. हो हो. हा. तर तू मग तुम्ही, तहानलेला असं आहे ना खरं. हा म्हणजे, कारण तुम्ही तृषिता नाही म्हणजे हम्म. तिच्याविषयी नाही येत आहे. हा तहानलेला. तिच्याबद्दल नाहीये. हा. तहानलेला. राजांना सांगतो. हा म्हणजे हे राजा, स्त्रीलिंग असतं तहानलेला असं तृषिता आपण झालं म्हणूया. असतं ना. वृक्ष मुळाला मला न बघून तू कसा राहशील. जमून आलेला. हा. अं, असा तू म्हणजे, असं म्हणता येईल आपल्याला. संध्याकाळी हम्म. वृक्षाच्या खाली बघितल्यावर, किंवा तहानलेले पण चालेल, पण त्या नाही आदरार्थी. तुझे काय होईल असं हा म्हणता येईल. आदर. हा. आदरार्थी करायचं असं तर, किंवा तुझे काय होईल असं म्हणता येईल आपल्याला. पण हम्म. बघितल्यावर उलट ही विल बी बघितल्यावर नाही फाईन, सर, ते राईट. न न बघितल्यावरच पाहिजे. बघितल्यामुळे, हा न बघितल्यामुळे पाहिजे. अपश्यनच होईल ते. माम पण न न आहेच कुठे? न माम नाहीये, अपश्यन साया. येईल ना. काय? मला न बघून अपश्यन म्हणजे काय घेणार मग? अपश्य म्हणजे बघितलं ना. नाही नाही, पश्चिम म्हणजे अपश्यन बघितलं. हे अपश्य. हे क्वेश्चन आपण ते म्हणजे पाहणे, क्वेश्चन न बघितलं. भूतकाळ आहे ना, अनद्यतन भूतकाळ. हो हो भूतकाळ हो. म्हणून ते अपश्यन आहे. म्हणून बघितल्यावर असं. मग मग हे काय, मग तो त्यांनी बघितल्यावर त्याला आनंदच मग होईल ना. हा मग त्याचं काय कशाला व्हायचं, मग त्याला काय काय, व्हायचं मग ना त्याला, मग लॉजिकल नाही कशाला होत ते. तिला चिंता पाहिजे. म्हणजे थकला तू, मला मी पण दिसत नाही म्हणून तुझं म्हणजे काय? काय होईल. हम्म, हम्म. कथम. कथम म्हणजे कसे. कथम हम्म. कसे होणार. मग कथम भविष्य म्हणजे कसे हम्म. होणार. कथम हा. भविष्यसी बरोबर. हा. इथे कथम भविष्य म्हणजे कसे होईल. हा, होईल हे झालं होईल. म्हणजे. आणि हे भविष्यसी भविष्यकाळ. म्हणजे तू कसा होईस, हा, असंच होणार ते. हा.
हा. तुमचे किंवा आणि तुमचे नंतर कसे होईल. तृषिता, क्षुधिता, श्रमकर्षिता हे सगळ्या पुल्लिंगी आहे शब्द हे. हा. हम्म, त्यामुळे हम्म, हम्म. तहानलेला, भुकेलेला, दमलेला, हा, सांगून असा तू आलेला संध्याकाळी असा तू वृक्षमूलेषु माम अपश्यन. माम म्हणजे मला बघितल्यावर. मला माम, हा नाही हा, मला माम म्हणजे अच्छा द्वितीया मला, बरोबर आहे अपश्यन हा. कथम भविष्यसी. तुझं कसं होईल, तू तू कारण तिची सुद्धा अवस्था हेच असते ना, बिकट असते ना, म्हणून. अच्छा हा. मला असं बघितल्यानंतर हा. कारण ही तृषिता, क्षुधिता, शमकर्षिता असं असतं ना, तर मग ती सगळी, कारण ती म्हणते ना आधीच्या श्लोकात की मला माझी चिंता नाहीये, पण तुझं काय होईल. आणि मग तू आता दमून भागून दहानलेला, भुकेलेला असा आहे, आणि तू मला बघशील तर तुझं काय होईल असं. हम्म. तरी पण मी एकदा विचार करून परत एकदा नाही बघतोय नाही श्लोक. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. हम्म. हम्म. ठीक आहे, पुढचं जाऊया आपण. हा, वाचा पुढचा श्लोक 12वा. सायान्नेचा काही संधी आहे का? सायान्ने. साय अन्नी, जसं आपण मध्यान्ह, सायान्न, संध्याकाळी अपराह्न, संध्याकाळी हे सगळे संध्याकाळ. अन्न हम्म. म्हणजे दिवस. ऍक्च्युली हम्म. असं सायान्न असं लिहायला नको, असं लिहायला फरक आलं, असं लिहायला पकड. सायान्ने हम्म. असं म्हणायला पाहिजे, हलानं. अन्नी म्हणजे दिवस. हा, म्हणून आपण हा मध्यान्ह म्हणतो. हम्म. नंतर अपराह्न. पुस्तकात अपराह्न असंच काय आहे म्हणजे, सांगाने. हा, काय हम्म. म्हटलं. पुस्तकात हे असंच आहे साह्याने होलन. मी मी आता दुरुस्त होला केलं ना. तसं ना. हा. वरच्या पोटात हो 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 हा, तेच. हा. हो तर असंच आहे. तर ते म्हणजे सायान्य म्हणजे संध्याकाळी, अन्नी म्हणजे दिवस, हम्म. सायम म्हणजे, सायम म्हणजे हो सरता या दृष्टीने. सध्या अपर म्हणजे वरती गेल्यानंतर नंतरचा म्हणून अपर, अपर अन्नी. हा, साय अन्नी असं, मध्य अन्नी असं. माध्यान्ह. हं. ठीक आहे. हं. ठीक आहे. ठीक आहे, 12वा वाचा. मी बसते सर. हम्म. हा. ततः सा तीव्र शोकार्ता प्रदीप्ते वच मन्युना इतश्चेतश्च रुदती पर्यधावत दुःखिता. हं. हम्म. ततः सा तीव्र शोकार्ता मन्युना प्रदीप्ते वच च रुदती दुःखिता च इतः एतः च पर्यधावत. हे म्हणजे कळलं म्हणजे त्यानंतर ती अत्यंत शोकमग्न क्रोधाने भडकलेली आणि रडत असलेली दुःखी इकडे तिकडे धावू लागली. हं. तथा म्हणजे त्यानंतर, सा म्हणजे ती, त्याच्यानं हा हा तीव्र शोकार्ता म्हणजे अत्यंत म्हणजे तीव्र अत्यंत शोकाने आर्त असलेली, मन्युना, मन्यू म्हणजे क्रोध, क्रोधाने, प्रदीप्ते, क्रोध हा प्रदीप्ता इव, प्रदीप्ता भडकली. इव, हम्म प्रदीप्ता अधिक इव, प्रदीप्ता म्हणजे भडकलेली. हा. हम्म. भडकलेली. हा, अशी ती रुदती, रुदती हे परत हा कृदंत आहे. सॉरी, कृदंत नाही, तद्धित आहे. हा, रुदती म्हणजे रडत असलेली. हा, दुःखिता हम्म हे धातू साधित आहे, दुःखी झालेली. हा, आणि दुःखी झालेली. इतः एतः म्हणजे इकडे तिकडे, च इकडे तिकडे पर्य धावत, नुसतं अधावत असतं हम्म तर म्हणजे धावते सरळ, पण धावते. पर्य धावत म्हणजे गोल गोल अशी किंवा इकडे तिकडे अशी धावू लागली असं. हम्म ठीक आहे. ओके. हा, हम्म पुढचं बघूया. वाचा आहे, कोण वाचेल. कोणी वाचलं नाहीये त्यांनी वाचा ना. कोण वाचलं? हे तो वाचतो. शुभांगी. अतीव शोक वाच. संतप्ता हम्म. मुहुर्निः श्वस्य दुःखिता उवाच भैमे निःश्वस्य रुदत्यथ पतित्रता. अतीव शोक संतप्ता मोह निःश्वस्य मुहुः दुःखिता. निश्वस्य. मुहू 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 मुहुः आहे मुहुः अच्छा. म्हणजे हा. उकार घेतला उत्तर नाही काय मला. केला, मुहू म्हणजे हो हो पुन्हा हो पुन्हा. हो. हा, पुन्हा निश्वस्य म्हणजे पुन्हा हो. उसाचे टाकत. हा. मुसायच टाकलं. हम्म. दुःखिता पतिव्रता भैमी निःश्वस्य रुदती अथ बहिणी. उवाच. बहिणी भैमी बहिणी.
भैमी अत्यंत म्हणजे शोक दमयंती. संतप्त. भीमाची मुलगी, भीमराजाची मुलगी भैम्याची म्हणून मुलगी. भैमी. हा हा, भीमाची मुलगी भैमी, भैमी. बरोबर आहे. भैमी. येस. निश्वस्य रुदती म्हणजे काय? श्वस्त रडत रुदत सुस्कारे टाकत, हा मुसमुसत किंवा सुस्कारे टाकत रडत मुसमुसत. रडत, हा, हा हा. असं म्हणाली. अशी असं बोल. म्हणाल. असोबाच्या म्हणजे असं म्हणाली म्हणाली. अशी म्हणाली. हम्म. येस. हम्म. सोपं. पुढचा श्लोक वाचा. 14वा. यस्याभिशापाद दुःखार्तो दुःखं विन्दति नैषधः हम्म. तस्य भूतस्य नो दुःखात् दुःखमप्यधिकं भवेत्. हम्म. नैषधः यस्य अभिशापाद दुःखार्तो दुःखं विन्दति हम्म. तस्य भूतस्य दुःखं नो दुःखात् अधिकं भवेत्. तुमच्या म्हणजे हे पुस्तकात या नैषधः नैषधाला म्हणजे विसर्ग हे नसावा बहुतेक. पुस्तकात हा आहे का विसर्ग? विंदती नैषधः विसर्ग नाहीये, आहे की नाहीये, नाही? हा, नको नाहीये. तो. नाहीये, हा, नाहीये, कारण का नकोच. तो संबोधन आहे ना, त्यामुळे ते हम्म. विसर्ग नको. हे संबोधन आहे. नैष हा, हा हे नैषध. हा. हा. हे निषध राजा हम्म. यस्य अभिशापात म्हणजे ज्याच्या ज्याच्या अभिशापाने. हम्म. अभिशापाने दुःखातून दुःख प्राप्त झाले हम्म. खर त्या तो दुःखातून प्राण्यांचे दुःख दुःख असं नको. दुःखार्थ दुःख म्हणजे ना हा दुःख आणि आर्त दुःख म्हणजे तीव्र दुःख असं. हम्म. दुःख आणि तीव्र दुःख प्राप्त झाले. हा, तस्य भूतस्य नो दुःखा. नो म्हणजे नहा दुःखान. नहा इथं नो म्हणजे आमचे म्हणजे नहा दुःखात अधिकम भवेत. हम्म. आमच्या कधी दुःख नाही. कधी गोष्ट वाचली त्यात लक्षात आलं असेल ना तुम्हाला हा, की हा, त्याला तो हा. शाप मिळालेला असतो म्हणून तो हम्म. म्हणजे कोणाच्या तरी तिला कळतं की कोणाच्या तरी शापानी असं आपण या अत्यंत दुःखात पडलेलो आहोत. ज्या कोणाच्या दुःख म्हणजे ज्याच्या अभिशापाने आम्हाला एवढं दुःख प्राप्त होतंय तर त्याला सुद्धा असंच आमच्यापेक्षाही जास्त दुःख प्राप्त हो असं. तिने हम्म. पण शाप हम्म. दिला थोडक्यात. तिने पण शाप दिला होता. बरोबर. हा, काय म्हणताय? तिनं पण शाप म्हणजे दिला. आमचं दुःख बघून तुला पण आणखीनच दुःख हो असं. बघून नव्हे, म्हणजे तर म्हणजे नाही, नाही. ती 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 म्हणजे म्हणजे ते शाप देते. करते. ज्या कोणी हम्म. हा, म्हणजे हा, तिचं त्याला आपण तळतळाट म्हणतो ना तसं. हा. कळतंय. तुझं तळपट हा, हो. हा म्हणजे ती हा, ती तळतळाट व्यक्त करते की ठीक आहे तुमचंही असंच हम्म. हे हा, होईल असं. ज्या कोणी केलं हो. हे हा. आमचं तसंच त्याचं पण होईल असं ती शाप देते, तळतळाट तीव्र देते दुःख असं म्हणता प्राप्त येईल. झाले. दुःख. हम्म. हा. असं. तसा सोपा आहे हा. याचं मी तुम्हाला पीपीटी हम्म. नंतर पाठवेन हे. अं, हम्म. हम्म. तर ठीक आहे हा मला मी ना उद्या मी हम्म. जरा अलिबागला चाललोय त्यामुळे उशीर होईल बहुतेक मला यायला. मग उद्या वर्ग होणार नाही आणि परवा पण होणार नाही कारण परवा आपला हे आहे, काय तसं करते ना. गीतेचा गीतेचा वर्ग असल्याने हा ना. परवा हम्म. सांगितलं. तुम्ही आता डायरेक्ट आपलं सोमवारी. हम्म. अच्छा, म्हणजे गीतेचा वर्ग आता बुधवार आणि शनिवार असणार आहे का? म्हणजे बुधवार रविवार. आणि शनिवार रविवार ठेवलाय आपण. अच्छा, अच्छा. ओके. पण मला असं वाटतं अजून एक दिवस वाढवावा लागेल कारण म्हणजे त्याच्यात जरा परत म्हणजे काय कन्सेप्ट आहे ना त्यामुळे समजवायला जरा वेळ हम्म. लागतोय असं वाटतं मला तरी. तर त्यामुळे एखादे 3 ते 4 दिवस करू पण मग एक दिवस आपण त्या दुसऱ्या बॅचचा कमी करू. हम्म. तसंही त्यांना आता बराच अवकाश आहे मला वाटतं कारण प्रारंभचं काय आता भरपूर वेळ आहे फेब्रुवारीपर्यंत नाही का. हम्म. मग एक एक सजेशन करू का? बुधवार शनिवार रविवारच्या ऐवजी शुक्रवार शनिवार रविवार तुम्ही तो वर्ग घेतलात तर त्यांना पण कंटिन्युटी राहील, आम्हाला पण कंटिन्युटी राहील. तसंच काहीसं करूया आपण म्हणजे आपले आपले 5 दिवस काहीतरी कंटिन्यू करू, त्यांचेही 5 दिवस कंटिन्यू करू, त्यांचे 4 दिवस आणि दुसऱ्या बॅचचे पण 5. तेच मी विचार करतोय काहीतरी करायला लागेल असं म्हणून पुढच्या आठवड्यापासून आपण करू हा टाइम टेबल तसा. हां,
बरोबर आहे तुमचं आणि म्हणणं. सर म्हणजे मी हे नाही का, मी काय परीक्षा वगैरे गीतेची देणार नाही, पण नुसतं ऐकायला आलं तर तुम्हाला चालेल